रिव्हिजन करूया. आता इकॉनॉमीची रिव्हिजन करत आहे ना, बघा कुठलीही कंट्री आहे त्याच्यामध्ये जे काही आपण रिसोर्सेस यूज करतो, ठीक आहे, जसं लँड आहे, लेबर आहे, त्याला काय म्हणतात फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे, बघा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. आणि गाईज एक डिस्क्लेमर, मी तुम्हाला इथे शिकवत नाही, मी जस्ट कन्सिस्टन्सी करिता रिवाइज करत आहे. ओके, म्हणजे मी जे काही दिवसभरात 5 इम्प्लिमेंट केलं तेवढं मी रिवाइज व्हिडिओ टाकत आहे. तर आता फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काय आहे इन इकॉनॉमी? फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काय रेफर करतो आपण, की जे काही रिसोर्सेस आहे त्याला प्रोड्यूस कसं करायचं, आणि गुड आणि सर्व्हिसेस, ठीक आहे, यूज टू प्रोड्यूस गुड अँड सर्व्हिसेस, त्याला आपण म्हणतो फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. त्याच्यामध्ये लँड, लेबर आणि कॅपिटल, लँड आहे, लेबर आहे, कॅपिटल आहे, एंटरप्रिन्युअरशिप आहे, त्याला काय म्हणतात फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. चार्ट आहे. दस रिसोर्सेस आर इनिशियल फॉर इफेक्टिव्ह अँड इफिशियंट युटिलायझेशन ऑफ इकॉनॉमिक इनपुट. ठीक आहे, तर हे रिसोर्सेस काय करणार, इफेक्टिव्ह आणि इफिशियंट युटिलाइज करणार जे काही इकॉनॉमिकली इनपुट झालं. त्याच्यानंतर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये लँड, लँड म्हटलं तर लँड म्हणजे फक्त जमीन आली काही नाही. लँड म्हणजे अशा वस्तू जे नॅचरल फॅक्टर्स अवेलेबल आहे आपल्या अर्थवर, त्याला आपण काय म्हणतो लँड म्हणतो. ठीक आहे, तर लँड ही झाली. त्याच्यानंतर लेबर, लेबर ह्युमन फॉर्म मध्ये फिजिकल लेबर आहे आणि मेंटल लेबर आहे, असे दोन आहेत. तर ह्युमन फॅक्टर्स याला काय म्हणतो आपण लेबर म्हणतो. देन मॅनमेड कॅपिटल जे आहे ते मॅनमेड फॅक्टर्स आहे, म्हणजे माणसाने तयार केलेल्या वस्तू म्हणा, जसं मशीन झालं किंवा वेजेस झालं, एक मनी झालं, हे सर्व काय आहे कॅपिटल आहे, याला कॅपिटल मध्ये काउंट केलं जाते. आणि एंटरप्रिन्युअर म्हणजे असा व्यक्ती आहे जो बिझनेस करेल. ठीक आहे, तर एंटरप्रिन्युअरशिप असे 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे. सो आता बघा, लँड काय करतो, रेफर करतो नॅचरल रिसोर्सेसला आणि जिओग्राफिकल स्पेस आहे त्याचा प्रोडक्शन करिता यूज होतो, त्याला आपण लँड म्हणतो. लँड जे आहे ते जनरेट, आता लँड जे आहे ते इन्कम कशी जनरेट करते, लँड जे आहे ते इन्कम जनरेट करते इन फॉर्म ऑफ रेंट. म्हणजे एखादी वस्तू नॅचरल रिसोर्सेस आहे त्याला आपण रेंटनी, म्हणजे त्याचे जे इन्कम जनरेट करते ते रेंट असते. ठीक आहे, तर लँड जे आहे ते पॅसिव्ह फॅक्टर आहे. का बरं पॅसिव्ह फॅक्टर आहे? जसं आता माझ्याकडे जमीन आहे, पण जमिनीमध्ये काही मी जेव्हापर्यंत उगवत नाही तेव्हापर्यंत ते काही उगणार नाही. ठीक आहे, तर तेच लिहिलंय की लँड जे आहे ते एक पॅसिव्ह फॅक्टर आहे, बिकॉज इट कॅनॉट प्रोड्यूस एनिथिंग, कॅनॉट प्रोड्यूस एनिथिंग ऑन इट्स ओन. ठीक आहे, इट्स नीड ह्युमन एफर्ट्स, त्याला ह्युमन्सची गरज आहे काही पण प्रोड्यूस करायसाठी. ठीक आहे, आता लँडचं एक्झाम्पल म्हटलं तर जसं आपण काय करतो, लँडवर क्रॉप्स ग्रो करतो. ठीक आहे, पण विदाऊट लँड आपण फार्मिंग करू शकतो का? नाही. त्याचप्रमाणे सॉइलची गरज आहे आपल्याला, फॉरेस्ट, वॉटर, सनलाईट, हे सर्व काय आलं लँडमध्ये येणार. लँड एक प्रकारे आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणू शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट फॅक्टर काय आहे, लेबर आहे. लेबर काय करते, ह्युमन एफर्ट्सला काय करते, रिप्रेझेंट करते. आता ते दोन्ही फॉर्म मध्ये असू शकते, फिजिकल आणि मेंटल. फिजिकल म्हणजे जसं फार्मर आहे, फार्मर काय करतो, ऍग्रिकल्चर फील्डवर फिजिकली वर्क करतो. बट तेच जर मी आता टीचर म्हणेल किंवा एखादा डॉक्टर आहे तर तो मेंटली एज वेल एज फिजिकली आपलं वर्क हे करेल, तर ते झाले लेबर यूज टू प्रोड्यूस प्रोसेस. ठीक आहे, देन आता नेक्स्ट आहे कॅपिटल. कॅपिटल कॉम्प्राइज टूल्स झालं, एखादी कंपनी आहे त्याच्यामध्ये टूल्स लागणारे, मशिनरीज, फायनान्शियल असेट पण असू शकते, मीन्स मनी दॅट दॅट एट प्रोडक्शन. इन्कम अर्न फ्रॉम कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, आणि जे काही इन्कम अर्न होणार आपल्या कॅपिटल मधून त्याला काय म्हणतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मधनं त्याला आपण म्हणतो इंटरेस्ट. लँडसाठी काय होते, रेंट. आणि आपण लेबर जे आहे ते वेजेसच्या याच्यामध्ये घेतो. सर कॅपिटलवर आपल्याला काय मिळते, इंटरेस्ट मिळते. मशिनरीज टूल वगैरे काय कॅपिटल. देन एंटरप्रिन्युअरशिप इन्व्हॉल्व्स द विजन टेकिंग रिस्क. एंटरप्रिन्युअरशिप मध्ये काय केलं जाते, रिस्क घेतला जाते. आणि मॅनेजमेंट स्किल्स रिक्वायर्ड टू ब्रिंग टुगेदर, म्हणजे अशा स्किल मॅनेज केल्या जाते, रिस्क घेतल्या जाते, आणि हे जे काही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे लँड, लेबर आणि कॅपिटल, त्याला एकत्र आणण्याचं काम कोण करते, एंटरप्रिन्युअरशिप. ठीक आहे, आणि जे काही प्रॉफिट अर्न होते इन फॉर्म ऑफ प्रॉफिट्स. ठीक आहे, इन्कम अर्न होणार ते प्रॉफिटच्या फॉर्ममध्ये. अँड द रोल ऑफ क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिझनेस. पहा इथे लिहिलेलं आहे, अ पर्सन हु इज बिंग ऑल द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन ब्रिंग्स ऑल द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल अँड स्टार्ट बिझनेस. म्हणजे एंटरप्रिन्युअर कोण आहे, एक पर्सन आहे जो काय करेल, ऑल फॅक्टर ऑफ प्रोडक्शनला एकत्र आणेल आणि आपला बिझनेस स्टार्ट करेल, तो झाला एंटरप्रिन्युअर. ठीक आहे, आता फॅक्टर ऑफ प्रोडक्शन समजलं. आता परत फर्स्ट स्लाइड जाऊ. आता ह्या स्लाइडवर काय म्हणत आहे, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काय म्हणत आहे की
इन इकॉनॉमिक्स फॅक्टर ऑफ प्रोडक्शन रेफर टू रिसोर्सेस यूज टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे रिसोर्सेसचा यूज करून आपण काय करू, गुड्स अँड सर्व्हिसेसला प्रोड्यूस करू. त्याला काय म्हणतो, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. दस इन्क्लुडिंग लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रिन्योरशिप. दस रिसोर्सेस आर इनिशियल, इफेक्टिव्ह आणि इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली युटिलायझेशन ऑफ इकॉनॉमिक इनपुट. आणि त्याला काय करेल, इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली यूज करेल इकॉनॉमिकल इनपुटला. त्याच्यानंतर आता फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे, एंटरप्रिन्योरशिप आहे, लँड. फर्स्ट लँड. लँड कोणत्या, लँड मधून काय मिळते, रेंट मध्ये. लेबर मधून काय मिळते, वेजेस मिळते. देन कॅपिटल मधून आपल्याला इंटरेस्ट मिळते. आणि एंटरप्रिन्योरशिपला काय, एंटरप्रिन्योरला काय पाहिजे असते, प्रॉफिट पाहिजे असते. तर जे काही लँड मधनं काय मिळत आहे, रेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर लेबर. लेबर मधनं काय मिळेल, वेजेस किंवा सॅलरी झालं. ठीक आहे. देन कॅपिटल मधनं इंटरेस्ट मिळत आहे. आणि एंटरप्रिनरशिपला प्रॉफिट. तर हे काही इन्कम याच्यातनं जनरेट होत आहे, याला काय म्हणतो आपण, फॅक्टर ऑफ इन्कम. लिमिटेड रिसोर्सेस. म्हणजे इकॉनॉमी म्हणजे सोसायटीमध्ये जे काही लिमिटेड रिसोर्सेस राहणार किंवा अलॉकेट झालेले आहे, म्हणजे आहे, त्याची स्टडी करणं, त्याला इकॉनॉमिक्स म्हणतात. ठीक आहे. इकॉनॉमिक्स काय, स्टडी करेल सोसायटीमध्ये जे काही लिमिटेड रिसोर्सेस आहे त्याची, टू प्रोड्यूस कशाकरिता, गुड्स अँड सर्व्हिसेस. हाऊ दिस गुड्स अँड सर्व्हिसेस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग इंडिव्हिज्युअल. आणि ते इंडिव्हिज्युअल मध्ये कसे डिस्ट्रीब्युट आहे ते सांगेल. ठीक आहे. तर आता इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमी. आता इथे काय शब्द आहे, इकॉनॉमी इन डेली लाईफ. Economics play important role in our daily lives, influencing our choices, shaping the world around us. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रॉम द प्राइस वी पे फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस टू डिसिजन मेड बाय बिझनेस. आणि जे काही आपण प्राइस वगैरे पे करतो ते कोण हे करत आहे, जे काही बिझनेस एंटरप्रेनर आहे ते डिसिजन घेत आहे. आणि इकॉनॉमिक्स इज अ प्रेझेंट एव्हरीवेअर इकॉनॉमिक्स प्रेझेंट आहे. इट्स हेल्प्स अस टू अंडरस्टँड हाऊ मार्केट फंक्शन. म्हणजे मार्केटमध्ये फंक्शन्स कसे काम करतात. गव्हर्नमेंट मेक पॉलिसीज. त्याच्यानंतर we can make informed decision about our money, कॅपिटल आणि फायनान्सेस बद्दल हे करू शकतो, डिसिजन वगैरे घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे झालं इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे स्टडी ऑफ लिमिटेड रिसोर्सेस. देन आता जे आपला जपान आहे, जपानमध्ये काय आहे, खूप कमी लिमिटेड लँडमास आहे. ठीक आहे. जपान तर एवढा छोटा आहे इंडियाच्या कंपॅरिझन मध्ये, तर जपानमध्ये लिमिटेड लँडमास आहे. पण जपान काय करतो, इफेक्टिव्हली मॅनेज करतो त्याचे रिसोर्सेसला आणि युटिलाइज देम विथ द एक्सेप्शनल इफिशियन्सी टू ड्राईव्ह इकॉनॉमिक ग्रोथ. इफेक्टिव्हली मॅनेज करतो आणि इफिशियंटली काय करतो, यूज करून इकॉनॉमिकल ग्रोथ वाढवण्यासाठी हेल्प करतो. ठीक आहे. तर हे एक एक्झाम्पल होतं. दे आता इकॉनॉमिक्स म्हणजे काय झालं, स्टडी कर. आता इकॉनॉमी म्हणजे काय, इकॉनॉमी रेफर सिस्टीम विथ इन अ रिजन. एक रिजन आहे त्याच्यामधली सिस्टीम किंवा हा कंट्री आहे त्याच्यामधली सिस्टीम. ठीक आहे. वेअर प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन ऑफ अ गुड अँड सर्व्हिस. ज्याच्यामध्ये काय करतो आपण, प्रोडक्शन पण करतो, डिस्ट्रीब्युशन पण करतो आणि कन्झम्पशन पण करतो गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याला म्हणतो आपण इकॉनॉमी. आता इन शॉर्ट मध्ये बघा, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ थेरॉटिकल फील्ड. म्हणजे थेरॉटिकली स्टडी करणे इकॉनॉमिक्सची. म्हणजे लिमिटेड रिसोर्सेसला यूज कसं करू गुड्स अँड सर्व्हिसेस बनवण्याकरिता. बट त्याला इम्प्लिमेंट करायचं म्हणजे सपोज मला काही बनवायचं तर मी तर पॉलिसी बनवली, पॉलिसी बनवणं म्हणजे इकॉनॉमिक्स झालं. पण मी त्या पॉलिसीला इम्प्लिमेंट करेल तर ते काय झालं, आपलं इकॉनॉमी झालं. ठीक आहे. तर तेच लिहिलेलं आहे, इकॉनॉमी इज अ सिस्टम और प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ इकॉनॉमिक्स. जसं इंडियन इकॉनॉमिक्स झालं, युएसएची जी इकॉनॉमी झाली ते काय झालं, इकॉनॉमी. आय थिंक एवढं ठीक आहे. आता नेक्स्ट मध्ये आहे आता मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय, मी इथे सिंपल लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे. मी ते आधी हे सांगते बघा. कलेक्टिंग अँड युझिंग अ कंट्रीज अवेलेबल रिसोर्सेस. म्हणजे कंट्रीमध्ये जे काही रिसोर्सेस आहे त्याला कलेक्ट करायचं आणि त्याला युज करायचं, त्याला काय म्हणतो, मोबिलायझिंग रिसोर्सेस. ठीक आहे. लाईक ह्युमन, नॅचरल आणि फायनान्शियल. बेस्ट ह्युमन, नॅचरल आणि फायनान्शियल इन बेस्ट पॉसिबल वे टू अचीव डेव्हलपमेंटल गोल. म्हणजे आधी हे रिसोर्सेस आहे. ठीक आहे. हे रिसोर्सेस आहे, मी याला काय करेल, कलेक्ट करेल, मग याला यूज करेल आणि याला बेस्ट पॉसिबल वेनी काय करेल, पॉसिबल वेनी याला यूज करेल. ठीक आहे. कशाकरिता, डेव्हलपमेंटल गोल करिता. ठीक आहे. डेव्हलपमेंटल गोल करिता त्याला काय म्हणतो आपण, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता इथे काय म्हटलेलं आहे, प्रोसेस ऑफ गॅदरिंग मीन्स कलेक्टिंग अँड अलोकेटिंग फायनान्शियल, ह्युमन अँड मटेरियल रिसोर्सेस अँड अलोकेट करू. ठीक आहे. टू प्रोड्यूस व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिसेस. त्याला काय म्हणू, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. टू इव्हॉल्व कलेक्टिंग अवेलेबल रिसोर्सेस, ब्रिंग कॅपिटल फॉर मनी और फायनान्शियल अँड इफेक्टिव्हली यूज
फायनान्शियली आणि इफेक्टिव्हली काय करू यूज करू त्याचा प्रोडक्टिव्हिटी करिता. ठीक आहे. इन इकॉनॉमिक्स इट ऑप्टेन रेफर रायझिंग मनी टू दी सर्टन बिझनेस ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. मनीला इन्व्हेस्ट करायसाठी काय बिझनेस ऍक्टिव्हिटीज ऍड करू, त्याच्यानंतर इफेक्टिव्ह रिसोर्स करू, इफेक्टिव्हली यूज करू रिसोर्सेसचा मोबिलायझेशन करिता, त्याच्यानंतर आपण सस्टेनेबिलिटी इन्शुअर करू, त्याच्यानंतर जे ग्रोथ आहे त्याला सपोर्ट करू, कंपनीज आणि गव्हर्नमेंटला काय करू एक इफेक्टिव्हली ऑब्जेक्टिव्ह देऊ. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे सर्व काम करताय ते इफेक्टिव्हली. इफिशियंट ट्रान्सफर त्याकरिता काय लागेल मला इफिशियंट ट्रान्सपोर्ट लागेल. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, रोडवे रेल्वे जे काही आहे ते लागेल. त्याच्यानंतर क्रुशियल रोल हे इथे प्ले करेल. स्किल अँड एज्युकेशनल लेबर लागेल. इफेक्टिव्हली युटिलायझेशन ऑफ दस रिसोर्सेस टू इन्शुअर ऑप्टिमल प्रोडक्शन अँड अचीव देअर डिझायर्ड आउटकम. ठीक आहे. आता बघा माझ्याकडे सपोज मला चेअर बनवायचं आहे. ठीक आहे. चेअर बनवायच्या मेटलच्या आणि प्लास्टिकच्या. तर आता बघा मी काय करेल प्लास्टिक कुठनं मिळते ते बघेल त्याला कलेक्ट करेल. आयरनसाठी मला कुठे धनबाद वगैरे मध्ये जावं लागेल, झारखंड वगैरे मध्ये. मी तिथून काय करेल आयरन वगैरे आणेल, ते एका जागी हे करेल, त्याला प्रोसेस करेल, देन मग त्याला शेअर फॉर्म करेल. आता मग त्या शेअरला काय करेल मी मार्केटमध्ये यूज करेल. तर हे झालं मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता इथे हे लिहिलेलं आहे, इथे मी शॉर्टकट मध्ये लिहिलं आहे ह्युमन रिसोर्सेस कोणते कोणते आहे. पीपल झालं, पीपलचं स्किल झालं, एज्युकेशन, लेबर हे झाले ह्युमन रिसोर्सेस. आता या लोकांना मी डेव्हलपमेंटल गोलसाठी काय करू शकतो जसं स्किल म्हटलं तर स्किल इंडिया मिशन लोकांकरिता आणलेलं आहे. स्किल इंडिया मिशन मध्ये काय होत आहे की मी लोकांना स्किल प्रोव्हाइड करत आहे आणि ते काय करणार आहे डेव्हलपमेंटल गव्हर्नमेंटचे पॉलिसी आहे स्किल इंडिया मिशन आहे. ठीक आहे. तर तो डेव्हलपमेंटल करिता यूज होत आहे. देन मनरेगा आहे मी लोकांना काय करत आहे जॉब प्रोव्हाइड करत आहे, त्याच्या थ्रू त्यांचं डेव्हलपमेंट होत आहे. एज्युकेशनल रिफॉर्म आणेल त्याकरिता. देन नॅचरल रिसोर्सेस करिता काय जे काय लँड आहे, सनलाईट आहे वगैरे वगैरे, रिन्युएबल एनर्जी आहे. तर मी हे सर्वांना काय करेल इफेक्टिव्हली यूज करेल. देन गव्हर्नमेंट काय करेल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये ते लोकांना अवेअर करेल, सेव्हिंग अकाउंट वगैरे खुला बँकेमध्ये वगैरे. हे झालं मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट हा आहे की मी आधी कलेक्ट करून अलॉकेट हे करेल, कलेक्ट करेल, यूज करेल आणि जे काही रिसोर्सेस आहे त्याचे बेस्ट पॉसिबल वेनी मी डेव्हलपमेंटल गोल करिता डेव्हलपमेंटल गोल कसा अचीव करू शकले पाहिजे त्याला म्हणतो आपण मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता आपण काही कीवर्ड्स बघू. आता इफिशियंटचा अर्थ काय होते की अचिव्हिंग मिनिमम प्रोडक्टिव्हिटी विथ मिनिमम वेस्ट एफर्ट्स ऑफ रिसोर्सेस. म्हणजे मला काय करावं लागेल अचिव्हिंग मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी काय करावं लागेल अचीव करावं लागेल मिनिमम वेस्ट ऑफ एफर्ट्स. जसं आता मला इथे एक्झाम्पल बघा एका दिवसात मी काय करत आहे 100 हे करत आहे चेअर बनवत आहे. ठीक आहे. पण आता मी काय करत आहे माझे जे काही लेबर्स आहे ठीक आहे म्हणजे मी असं काहीतरी करेल ट्रेनिंग वगैरे देणार लेबरला आणि एका दिवसात मी काय करत आहे 150 चेअर बनवत. तर हे काय झालं इफिशियंटली काम करत आहे मी. म्हणजे जे स्किल लेबरला स्किल प्रोव्हाइड करून मी त्यांच्याकडून एक्स्ट्रा 50 चेअर म्हणजे बनवत आहे. तर हे झालं इफिशियंट वर्क. ठीक आहे. आता इथे तेच लिहिलेलं आहे. ठीक आहे. हा एक एक्झाम्पल झाला. आता गव्हर्नमेंट काय करत आहे वेलफेअर स्कीम हे करत आहे इम्प्लिमेंट करत आहे. तर वेलफेअर स्कीम इम्प्लिमेंट करत आहे विदाऊट करप्शन केल्याने ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचेल. तर त्याला काय म्हणू आपण इफिशियंट गव्हर्नमेंट डुईंग इफिशियंट वर्क. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल म्हणजे काय प्रोव्हाइडिंग गुड्स व्हॅल्यू अँड सर्व्हिसेस इन रिलेशन टू दी अमाऊंट ऑफ मनी टाइम आणि रिसोर्स स्पेंड. म्हणजे बेस्ट क्वालिटीची वस्तू मिळेल कमी पैशात त्याला आपण इकॉनॉमिकल म्हणू. ठीक आहे. जसं एलईडीज बल्ब आहे, एलईडीज बल्ब इन्स्टेंट ऑफ ओल्ड बल्ब हे इकॉनॉमिकली काय आहे बेस्ट चॉईस आहे माझी. ठीक आहे. तर हे झालं इकॉनॉमिकल. इफेक्टिव्हली म्हणजे काय प्रोड्युसिंग अ डिझायर रिझल्ट किंवा आउटकम सक्सेस इन अचिव्हिंग इट्स इंटेंट पर्पज. म्हणजे असं बघा इफेक्टिव्हली मी जे काय करेल ते इफेक्टिव्हली म्हणजे त्याचा यूज पण पाहावं लागेल. जसं फॉर एक्झाम्पल चांगलं काम करायचं आणि त्याचा रिझल्ट पण चांगलाच आला पाहिजे त्याला इफेक्टिव्ह वर्क म्हणतो किंवा इफेक्टिव्ह इकॉनॉमी. इफ अ गव्हर्नमेंट पॉलिसी ऍक्च्युअली हेल्प पुअर पीपल म्हणजे एखादी गव्हर्नमेंट पॉलिसी बनवली आहे आणि ते पुअर पीपल्सच्या करिता बनवली आहे पण जर त्याला इम्प्लिमेंट केल्यानंतर जर तो इफेक्टिव्हली काम करत आहे ठीक आहे ती पॉलिसी खूप छान काम केलं तर त्याला काय म्हणू आपण इफेक्टिव्ह.
आता सपोज मिड डे मील स्कीम आहे. मिड डे मील स्कीम मध्ये काय होत आहे, जे स्कूलमध्ये राहणारे मुलं होते त्यांच्या अटेंडन्ससाठी, आणि हे पण इम्प्लिमेंट चांगलं झालं. त्याच्यानंतर डीबीडी डायरेक्ट बेनिफिट, जे काही पुअर व्यक्ती आहे त्यांच्या अकाउंटमध्ये सबसिडीज जात होती, ठीक आहे, रिड्युसिंग करप्शन. त्या पीएम आवास योजनामध्ये काय गरिबांना काय केलंय, घर. तर हे याच्या समरी लिहिली आहे मी. इफिशियंट म्हणजे काय आहे, डुईंग वर्क इन बेस्ट पॉसिबल वे. असं काम करायचं की आपल्याला बेस्ट पॉसिबल वेने रिझल्ट मिळाला. इकॉनॉमिकल म्हणजे काम तर करायचंच आहे, पण लो कॉस्ट मध्ये, मिनिमम वेस्ट मध्ये बेस्ट वस्तू मिळाली पाहिजे किंवा बेस्ट चॉईस असली पाहिजे माझी. त्याच्या इफेक्टिव्ह मध्ये गिव्ह द राईट्स किंवा डिझायर रिझल्ट, मला चांगला रिझल्ट मिळाला पाहिजे. ठीक आहे, त्याला आपण इफेक्टिव्ह म्हणतो. आता इन इकॉनॉमी डिसिजन युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस दोन लेवलमध्ये आहे, म्हणजे दोन टाइप्स मध्ये इकॉनॉमी, मायक्रो लेवल आणि मायक्रो लेवल. ठीक आहे, तर आता फर्स्ट मायक्रो लेवल म्हणजे काय, म्हणजे इंडिव्हिज्युअल युनिटवर जे काही स्टडी करू, हे इकॉनॉमिक्सची ब्रांच आहे, आणि स्टडी इंडिव्हिज्युअल युनिट, त्याला आपण म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे, विथ इन इकॉनॉमिक्स सच एज हाऊस होल्ड, बिझनेस, मार्केट वगैरे हे काय मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. ठीक आहे, इन एक्झामिन हाऊ दिस रिसोर्सेस मेक डिसिजन, अलोकेट रिसोर्सेस अँड इंटरॅक्ट विथ इन द मार्केट प्लेस, की टॉपिक्स इंक्लुडिंग डिमांड अँड सप्लाय, प्राइसिंग अँड कंझ्युमर बिहेवियर. म्हणजे जसं जसं आता मला म्हणायचं आहे की काही लोक टी लोक काय करत आहे, टीला जास्त प्रिफर करत आहे इन्स्टेड ऑफ कॉफी. ठीक आहे, कारण टी जे आहे चीपर आहे. ते हे मायक्रो इकॉनॉमी मध्ये, आणि यांचे प्राइस जे आहे इन्क्रीज डिक्रीज होत आहे, डिमांड सप्लायचा प्रॉब्लेम आहे, आपण याला स्टडी करू मायक्रो इकॉनॉमी. तसं मॅक्रो इकॉनॉमिक्स काय करते, इकॉनॉमिकल वाईल होल होल कंट्री झालं किंवा बिग लेवलवर. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमी. मायक्रो आणि मॅक्रो समज. आता इकॉनॉमिक्स हे बघा, स्टडी लेवल आपण इथे मायक्रोमध्ये इंडिव्हिज्युअलवर करतो, इथे होल इकॉनॉमीवर करतो. ऍज एक्झाम्पल म्हटलं तर डिमांड, सप्लाय, प्राइस वगैरे, जीडीपी, इन्फ्लेशन, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, हे मॅक्रो लेवलवर स्टडी केला जाते. फोकस हा इंडिव्हिज्युअल डिसिजनवर फोकस करतो आणि हा नॅशनल परफॉर्मन्सवर फोकस करतो. ठीक आहे, दिस एरिया इकॉनॉमिकल फोकस ऑन द ब्रॉड इकॉनॉमिकल फॅक्टर्स अँड इम्प्लिमेंटिंग नॅशनल अँड ग्लोबल इकॉनॉमिक सच एज मॉनिटरी पॉलिसी अँड इंटरनॅशनल ट्रेड. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमी बद्दल म्हटली. आता बिहेव्हिअरल इकॉनॉमिक म्हणजे काय, बिहेव्हिअरल इकॉनॉमी म्हणजे काय, जसं मी काय करेल, बिहेव्हिअरल इकॉनॉमी काय ब्रांच इकॉनॉमिक्सची आहे, आणि सायकोलॉजिकली अँड इकॉनॉमिकली थेअरी टू अंडरस्टँड हाऊ पीपल्स ऍक्च्युअली मेक डिसिजन. सायकोलॉजिकली आणि इकॉनॉमिकली पीपल्स कसा विचार करतात त्याला आपण म्हणतो बिहेव्हिअरल इकॉनॉमी. ट्रेडिशनल इकॉनॉमी, अनलाईक ट्रेडिशनल इकॉनॉमिक विच assumes people always make रॅशनल डिसिजन. म्हणजे नॉर्मल इकॉनॉमी म्हणजे पीपल काय करेल, रॅशनल डिसिजन घेईल. ठीक आहे, बिहेव्हिअरल इकॉनॉमी काय करेल, नाही, इंडिव्हिज्युअल जे आहेत ते इमोशनली बायस आणि कॉग्नेटिव्ह शॉर्टकट्स वापरून कसं डिसिजन घेतात त्याला आपण बिहेव्हिअरल इकॉनॉमी. हाऊ फॅक्टर्स ऑफ, म्हणजे फॅक्टर्स कोणते कोणते आहे, फिअर फॅक्टर्स आहे, सोशल इन्फ्लुएन्सच्या आड येऊन, त्याच्यानंतर लिमिटेड इन्फॉर्मेशन असल्यामुळे, म्हणजे असे चुकीचे डिसिजन घेऊन काय करतात, आपले चुकीचं हे करून आपले इकॉनॉमिक डिसिजन घेतो, त्याला आपण म्हणतो बिहेव्हिअरल इकॉनॉमी. एक्झाम्पल बघितलं तर बघा, आता मला काय करायचं आहे, मला एक हे मिळते, गेट वन बाय वनचं मिळतं कुठे मॉलमध्ये वगैरे काय घ्यायला गेलं तर गेट वन बाय वन मध्ये काय होते, मला गरज नाही आहे. आता मला सपोज काही वस्तू घ्यायच्या, एक वर एक ड्रेस घ्यायचा, तर एकाच ड्रेसची गरज आहे पण दुसऱ्या ड्रेसची गरज नाही, पण गेट वन बाय वन दिसलंय म्हणून आपण काय करतो, घेत असतो. तर हे झालं बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स, म्हणजे आपण आपले इमोशन्स नाही पत आपण घेऊन घेतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जसं मला घ्यायचं होतं ब्रेड आणि मी काय घेतलं, चॉकलेट. तर हे काय झालं, ब्रेड तर घेतलाच पण सोबत काउंटर वगैरे चॉकलेट दिसली, घेऊन घेतली. तर हे बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स एक्झाम्पल झालं. इथे एक्झाम्पल लिहिलं आहे की ऍक्च्युअली बिहेव्हिअरल इकॉनॉमिक काय आहे ते वाचून मिळेल.